नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक संतोष शेलार. आज आपला जो टी-वाय-बी-एचा अभ्यासक्रम आहे इतिहास विषयाचा, त्यात 2 भाग आहेत. एक आहे एस-3 हा विषय आहे, इतिहास लेखन शास्त्र. दुसरं अजून एक नवीन आपल्याला स्किल एन्हान्समेंटचा पेपर आहे. त्याचं नाव आहे रिसर्च पेपर रायटिंग. ठीक आहे. तर हे 2 विषय आपल्याला टी-वायच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. तर या दोन्ही विषयात एक गोष्ट नक्की आहे, की संशोधन म्हणजे काय? ते संशोधन कसं करतात? हे आपल्याला शिकायचंय. ठीक आहे. तर म्हणून मी या दोन्ही विषयाला अनुषंगून संशोधन म्हणजे काय आणि संशोधनाचे प्रकार कोणते-कोणते असतात, याच्यावर आज बोलणार आहे. याचं कारण असं, की आता रिसर्च पेपर रायटिंग असं आपण म्हणतोय. म्हणजे पहिलाच शब्द तिथं काय आहे, तर रिसर्च. आणि नंतर मग तो पेपर कसा लिहायचा. पण मूळ मुद्दा काय आहे, की पेपरमध्ये कसं असतं, छोटा रिसर्च असतो, जीव छोटा असतो. ग्रंथामध्ये, संशोधन ग्रंथामध्ये अजून सविस्तर आणि खोलात रिसर्च केला जातो. म्हणजे मूळ मुद्दा तुमच्या लक्षात आला का? की आपल्याला रिसर्च करायचा आहे, आपल्याला संशोधन करायचं आहे. म्हणून आज हा आपण टॉपिक घेतोय, की संशोधन म्हणजे खरंच काय? संशोधन कशाला म्हणायचं नेमकं? किंवा त्याचे काय प्रकार असतात? कुठल्या-कुठल्या प्रकाराने आपण संशोधन करू शकतो, हे आपल्याला बघायचंय. तर पहिल्यांदा आपण हे पाहिलं पाहिजे, संशोधन म्हणजे नेमकं काय? आता संशोधन हा शब्दच कसा आहे बघा. त्याच्यात कसला तरी शोध घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर संशोधनाची मी एक तुम्हाला साधी व्याख्या सांगतो. मी तुम्हाला कोणतीही अकॅडमिक किंवा कोणतीही ज्याला पुस्तकी म्हणू आपण, ग्रांथिक म्हणूया, अशा प्रकारची व्याख्या सांगणार नाहीये. मी तुम्हाला साधी सरळ आपल्याला काय समजतंय त्याच्यानुसार व्याख्या सांगतोय. संशोधन म्हणजे उपलब्ध ज्ञानात भर. आता तुम्ही म्हणाल, की उपलब्ध ज्ञानात भर म्हणजे आता उपलब्ध ज्ञान कसं ओळखायचं? काय आहे सध्या वगैरे, वगैरे. आता हा मोठा घोटाळ्याचा प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल आता, की ज्या विषयात आता विषय म्हणताना इथं मला टॉपिक अपेक्षित आहे बरं का, की ज्या क्षेत्रात तुम्ही संशोधन करत आहात आणि नेहमीच संशोधनाचा जो टॉपिक असतो तो तसा छोटा असतो आणि खोल जास्त असावा लागतो, असं असतं. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या क्षेत्रात वाचन करत असाल, तर तुम्हाला साधारण अंदाज पाहिजे, की आत्तापर्यंत त्या क्षेत्रातलं संशोधन कुठपर्यंत आलंय. म्हणजे असं आता समजा एक उदाहरण घेऊया. आपण समजा आता असं ठरवलं, की नाही बाबा शिवाजी महाराजांचं जे काही जीवन आहे, जे काही कार्य आहे, त्याच्याविषयी आपण संशोधन करूया असं ठरलं. मग पहिल्यांदा आपल्याला असं माहिती पाहिजे, की शिवाजी महाराजांवर आत्तापर्यंत काय-काय संशोधन झालेलं आहे. कोणी-कोणी केलेलं आहे. मग ह्याचा साधारण आवाका फार मोठा आहे बरं का. पहिला जो इतिहास आपण म्हणतो, ग्रँडफ वगैरे, वगैरे त्याच्याही आधी खरं लिहिलं गेलेलं आहे बरं का, नाही असं नाहीये. पण ठीक आहे, आपण असं म्हणूया, की पहिला जास्त काटेकोर इतिहास ग्रँडफचा आहे असं आपण म्हणूया. त्याच्या अगोदर लेखन झालेलं नाही असं नाही. काही इतिहासकारांचं असंही म्हणणं की अगोदरच्या काहींनी ग्रँडफपेक्षा अधिक काटेकोर लिहिले असं पण आहे. ते जाऊ दे, आपल्याला त्या वादात नाही शिरायचं. मुद्दा असा, की तिथून जे काही संशोधनाची परंपरा आली, ते आत्ताच्या समकालीन जे संशोधक आहेत, उदाहरणार्थ गजानन मेहेंदळे वगैरे, ह्यांच्यापर्यंत एक मोठीच्या मोठी परंपरा आहे. त्याच्यात काही पाश्चात्य संशोधक असतील, काही मराठी असतील, काही अमराठी असतील, उत्तर भारतीय असतील. आता उदाहरणार्थ जदुनाथ सरकारांचं पण एक शिवचरित्र आहे, नाही का? तर असं बरंच काही उपलब्ध आहे. मग ह्या सर्व संशोधकांनी आपापल्या परीनं शिवचरित्रात काही ना काही भर टाकलेली आहे. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे, की ह्यातलं निदान महत्वाचं संशोधन तरी आपण वाचलेलं असलं पाहिजे. हे जर आपण वाचलेलं नसेल, तर आपल्याला कळणारच नाही, की उपलब्ध ज्ञान काय आहे. बरोबर? म्हणजे अगोदर उपलब्ध ज्ञान काय आहे? कोणत्याही विषयातलं, हे कोणत्याही विषयाला लागू आहे. हे प्राचीन भारताला लागू आहे, हे मध्ययुगीन भारताला लागू आहे, मराठ्यांच्या इतिहासाला लागू आहे, आधुनिक भारताला लागू आहे, सर्व विषयांना लागू आहे. उपलब्ध ज्ञान काय आहे? ही मोठी घोटाळ्याची गोष्ट आहे आणि ह्याचा आवाका प्रचंड मोठा आहे. याचा अर्थ असा, की संशोधनासाठी पहिल्यांदा मनुष्य फार चांगला वाचक असणं अपेक्षित आहे.
खूप सारं ज्ञान तुम्हाला ऑलरेडी असलं पाहिजे. तुम्ही खूप सारं वाचन केलं पाहिजे. त्याच्यासाठी जे काही संदर्भ ग्रंथ आहेत ते तुम्ही भरपूर प्रमाणात वाचले पाहिजेत. मग तुम्हाला त्याचा आवाका लक्षात येईल की उपलब्ध ज्ञान काय काय आहे. आणि त्यातूनच काय होतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही असं वाचत 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 निघता, म्हणजे वाचण्याची पण प्रोसेस तुम्हाला मी सांगून ठेवतो. पहिल्यांदा आपण काय करतो की आपण टेक्स्टबुक वाचलेली असतात, हे बरोबर आहे. कोणी पहिल्यांदा टेक्स्टबुक वाचेल. उदाहरणार्थ मी असं म्हणेन की शिवाजी महाराजांवर चौथीचं लिहिलेलं जे पुस्तक आहे ना, अतिशय रंजक पण आहे, मनोरंजक पण आहे आणि त्याच वेळा ज्ञान देणारं पण आहे. चांगलं पुस्तक आहे. ठीक आहे. मग ते आपण वाचतो. ते तुम्हालाही आठवत असेल. मला आता अजून आठवतं एवढ्या वयात सुद्धा. ठीक आहे. त्यात फार मोठे बदल झालेले नाहीत गेल्या कित्येक वर्षात. तर ते एक पुस्तक आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण टेक्स्टबुक वाचतो. त्याच्यानंतर ज्याला रेफरन्स बुक म्हणतात, संदर्भ ग्रंथ, ते वाचतो. त्याच्यात जरा माहिती सविस्तर असते आणि त्याच्यात आणखीन ती माहिती कुठून घेतली वगैरे अशी संदर्भ ग्रंथांची यादी असते. आणि त्याच्यानंतर पुढं काही संशोधन ग्रंथ असतात. एकच विषय घेऊन, एकच टॉपिक घेऊन, सब टॉपिक घेऊन खोलवर जाण्याचा प्रयत्न केलेला असतो. अशा प्रकारचे ग्रंथ. मग हे सगळ्या प्रकारचे ग्रंथ तुम्ही वाचत वाचत असतानाच तुम्ही परत काय करता माहिती आहे का, तुम्ही साधनं वाचायला लागता. आता प्रश्न असा आला, साधनं म्हणजे नेमकं काय? साधनं म्हणजे पुरावा. आपण जो इतिहास लिहितो त्यातल्या प्रत्येक विधानाला पुरावा हवा असतो. पुरावा नसेल तर इतिहासाला अर्थ नाही. तुम्ही असं म्हणालात की बाबा काय शिवाजी महाराजांची जन्मतारीख 1630, 19 फेब्रुवारी असं म्हणालात समजा तुम्ही, आणि तसं लिखाण केलं समजा एखाद्या संशोधन ग्रंथामध्ये, तर तुम्हाला त्याचा पुरावा द्यावा लागतो. तुम्हाला सांगावं लागतं की नाही, हे शिवभारतामध्ये उल्लेख आहे, याचा उल्लेख जेधे शकावलीमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला साधनं माहिती व्हावी लागतात. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही संशोधन ग्रंथ वाचायला लागतात, त्याच वेळेला तुम्ही साधनं पण वाचायला लागता. हे दोन्ही वाचत 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 जेव्हा जाता तेव्हा कित्येक ठिकाणी जुन्या जे काही संशोधक असतात त्यांच्या काही मर्यादा कधी कधी दिसायला लागतात की अरे, ह्या संशोधकाला हे दिसलं नाही, ह्या संशोधकांचं हे चुकलं, ह्या संशोधकांचं काय बाबा मर्यादा आहे बाबा ही, आणि ह्याच्या पलीकडचं त्यांनी लिहिलेलं नाही. ते ज्ञान आपण टाकू शकतोय, परंतु त्या संशोधकांनी ते लिहिलेलं नाही असं आपल्याला वाटू शकतं. हे जे वाटणं आहे ना, जुन्या संशोधकाची एखादी मर्यादा कळणं आहे की नाही, तिथंच तुमच्या नव्या संशोधनाची एका अर्थाने सुरुवात आहे. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे बरं का की लगेच त्याच्यामुळे त्या जुन्या संशोधकांचं काही मूल्य कमी होते. अजिबात नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. आता समजा काय बाबा, एक लहान मुलं असते, मोठी माणसं त्यांना खांद्यावर घेतात. ठीक आहे. लहान मुलांना खांद्यावर घेऊन चालणे, आपल्या भारतात परंपरा मोठी आहे त्याच्याविषयीची. मग त्या व्यक्तीला समजा आजोबांनी नातवाला उचललंय खांद्यावर, आजोबापेक्षा तो वर बसलाय ना, त्याच्यामुळे त्याला जरा जास्त दिसतंय. हे शक्य आहे, अगदी शक्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की तो आजोबापेक्षा मोठा झाला. ठीक आहे. म्हणजे त्या संशोधकाचं मूल्य काहीच कमी होत नाही. त्याची एखादी चूक दाखवणं, त्याची मर्यादा दाखवणं किंवा त्याच्यात काहीतरी भर टाकणं, ह्याच्यात काही त्याचं मूल्य कमी होत नाही. ज्ञानाची प्रोसेस किंवा ती जी प्रक्रिया आहे ती अशाच प्रकारची आहे. पण म्हणजे तुम्हाला जर त्यात भर टाकायची असेल तर अगोदर तुम्हाला उपलब्ध ज्ञान काय काय आहे त्या विषयात ह्याचं ज्ञान पाहिजे, आणि त्याच्यासाठी संशोधन ग्रंथांचं व्यापक प्रमाणावर वाचन असणं अत्यंत आवश्यक आहे. आता हे ज्ञानात भर टाकण्याचे किंवा संशोधनाचे काय प्रकार आहेत बाबा, कोणते प्रकार आहेत असे नेमके, हे आपण जरा पाहूया. आता बघा, ह्या ज्ञानात भर टाकण्याचा जो सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे नवीन साधन शोधणे. साधन म्हणजे काय, मगाशी मी सांगितलं, साधन म्हणजे पुरावा. इतिहासात प्रत्येक विधानाला पुरावा हवा असतो. जर तुम्ही तुमच्या विधानाला पुरावा दिला नाही तर ते विधान निराधार ठरतं, आणि निराधार विधानांना इतिहासात शून्य किंमत आहे. एका इतिहासकारांनी असं म्हटलेलंच आहे बघा की नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. म्हणजे पुरावा पाहिजे, कोणतंही विधान करा, पुरावा द्या. ठीक आहे. तर हे पुरावा म्हणजे साधन. आता पुरावे खूप प्रकारचे असतात. म्हणजे कधी एखादं कागदपत्र असतं, कधी एखादा जुना ग्रंथ असतो,
कधी एखादं जुनं काव्य असतं, कधी एखादा शिलालेख असतो, कधी एखादं नाणं असतं. म्हणजे इतके सारे खूप कधी कधी समजा वास्तू असते एखादी, नाही का, एखादा किल्ला असतो. अलीकडच्या काळात काही लोकांनी जुने जे पडके किल्ले होते, लोकांचं तिथं जाणं बंद झाल्यामुळं आणि ते आडरानात असल्यामुळं, डोंगराळ भागात असल्यामुळं लोक विसरूनच गेले होते की इथं किल्ला होता. पण काही लोकांनी ते शोधले. म्हणजे त्यांनी एक नवीन साधन शोधलं. नवीन पुरावा शोधला की असं असं पण होतं बाबा, असं ठीक आहे. तर नवीन साधन शोधणे, मग त्यात कागदपत्र असेल, शिलालेख असेल, नाणं असेल, काही असेल, जुना ग्रंथ असेल, कोणत्याही प्रकारचं साधन किंवा कोणत्याही प्रकारचा पुरावा ते शोधणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि एका अर्थाने उपलब्ध ज्ञानात ती पडलेली भर आहे. कारण नवीन पुरावा उपलब्ध झाला म्हणजे ज्ञान थोडंसं इतिहासाचं वाढलं ना हो, नवीन एक प्रकार कळला. ठीक आहे. हा, आता दुसरा प्रकार सांगतो तुम्हाला की उपलब्ध साधनांतून नवीन घटित सिद्ध करणे. घटित म्हणजे फॅक्ट्स, वस्तुस्थिती, किंवा नवीन एखादी गोष्ट सिद्ध करायची. याचा अर्थ असा आहे, आता तुम्ही म्हणाल की साधन उपलब्ध आहे अगोदरच, आणि बऱ्याचदा तर इतिहासात असं असतं की कित्येक साधनं प्रकाशित असतात. प्रकाशित समजतंय का? म्हणजे आता उदाहरणार्थ शिवचरित्र साहित्य या नावाने बरेच खंड प्रकाशित आहेत. ह्यात काय आहे, शिवाजी महाराज आणि त्यांच्या समकालीन लोकांनी लिहिलेली पत्र आहेत. ती पत्र लिप्यांतर करून, कारण ती पत्र मूलतः मुडीमध्ये वगैरे आहेत, लिप्यांतर करून म्हणजे देवनागरीत ती पत्र पुस्तकातून प्रकाशित केलेली आहेत. ठीक आहे. मग कधी कधी काय होतं, अशी पत्र किंवा असे अनेक गोष्टी प्रकाशित केल्या गेलेल्या असतात, किंवा अप्रकाशित जरी असलं तरी ते साधन उपलब्धच असतं. कुठं असतं? आर्काईव्ह मध्ये असतं, पुराभिलेखागार. उदाहरणार्थ भारत इतिहास संशोधक मंडळ हे अशा प्रकारचं साधनांचा संग्रह असलेलं पुराभिलेखागार आहे. ठीक आहे. इकडं आपल्याकडं राजवाडे संशोधन मंडळ सुद्धा आहे, धुळे येथे. ठीक आहे. पुण्याला अजून पेशवे दप्तर फार मोठं आहे. असं तर अशा ठिकाणी ती कागदपत्र असतात, ती सापडलेली पण असतात अगोदर, त्याचं वाचन पण झालेलं असतं. पण होतं काय कधी कधी की त्याचं वाचन करताना जुन्या संशोधकांना लक्षात न आलेली गोष्ट तुमच्या लक्षात येऊ शकते. वाचन पण अनेक प्रकारचं असतं पहा. त्याच्यामुळं असं होणं अगदी शक्य आहे की एखादी गोष्ट आहे त्या कागदपत्रात आहे पण लोकांच्या लक्षात आलेलं नाही. मग काय होतं, तुम्ही ते दाखवून देता की अरे या कागदपत्रात असं म्हटलंय. हे जेव्हा तुम्ही दाखवून देता तेव्हा त्याला म्हणतात उपलब्ध साधनातून नवीन घटित किंवा नवीन फॅक्ट सिद्ध करणे. हे एक प्रकारचं संशोधन आहे. ठीक आहे. तर हा पण एक संशोधनाचा प्रकार होऊ शकतो. आता दुसरा, अजून तिसरा एक प्रकार सांगतो तुम्हाला मी. प्रस्थापित घटितांचा नवा अर्थ लावणे. आता मी तुम्हाला म्हटलं की कोणताही इतिहास हा पुराव्यांच्या आधारे लिहिला जातो. पुरावा नसेल इतिहासाला किंमत नाही. आपण जे इतिहासातल्या घटना ऐकतो, वाचतो, ते कुठल्या तरी पुराव्यावर सांगितलेले असतात इतिहासकारांनी. परंतु असं काहीच नसतं बघा की एकाच घटनेकडं दोन वेगळ्या व्यक्ती एकाच पद्धतीने बघतील, असं सहसा होत नाही. मग याचा अर्थ असा की तुमचा आमचा चष्मा वेगळा असू शकतो. तुम्ही ज्या चष्म्यातून बघाल कदाचित मी त्या चष्म्यातून बघणार नाही. मी ज्या चष्म्यातून बघेन कदाचित दुसरा अजून कोणीतरी त्या चष्म्यातून बघणार नाही. म्हणजे नवीन दृष्टिकोनातून जुन्या घटिताकडे किंवा जुन्या फॅक्ट्सकडे, जुन्या वस्तुस्थितीकडे बघणं अगदी शक्य आहे, असं झालेलं आहे. ठीक आहे. एक उदाहरण देतो, पॉप्युलर उदाहरण आहे, पण ते पॉप्युलर आहे म्हणूनच देतो. आता बघा, तुम्हाला माहिती आहे सर्वांना 1857 एक मोठी घटना घडली, 1857चा उठाव. ठीक आहे. हे सर्वांना माहिती आहे. साधारण काय हकीकत आहे, भारतीय सैनिक होते, हिंदू मुस्लिम, ते एकत्र आले. त्यांना असं वाटायला लागलं की हे इंग्रज लोक आपल्यावर अन्याय करतायत, मग यांच्याविरुद्ध लढाई केली पाहिजे. मग त्यांनी आपसात काही प्रचार प्रसार केला असेल आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यांनी बंड करायचं ठरवलं, उठाव करायचा ठरवला आणि तो उठाव केला आणि
इंग्रजांच्या विरुद्ध एका अर्थाने संघर्ष सुरू केला. हे जेव्हा ब्रिटिशांच्या लक्षात आले त्यांनी पण ह्यांच्या विरोधात संघर्ष सुरू केला. दोन्ही बाजूनी खूप सारी माणसं मारली गेली. प्रचंड हत्या या काळात झाल्या, युद्धात झाल्या. युद्धानंतर पकडलेल्या लोकांना पण जबरदस्तीनं म्हणजे फाशी दे किंवा विविध प्रकारे मारून टाकणे असे पण प्रकार झाले. शेवटी हा उठाव दडपण्यात आला. उठावात जे जे भाग घेतलेले होते त्यांना खूप साऱ्या शिक्षा वगैरे करण्यात आल्या. उठाव संपला. ही साधारण काय म्हणू आपण फॅक्च्युअल मांडणी 1857ला काय झालं याची थोडक्यात 4 ओळीत सांगितलेला इतिहास. परंतु कोणताही संशोधक केवळ असं सांगत नाही की हा सैनिकाला यानं गोळी मारली, मग तो नंतर इंग्रजांच्या बाजूकडचा दुसरा सैनिक आला त्याने याच्यावर गोळी मारली, हा मेला तो मेला, एवढंच सांगून इतिहासकार शांत बसत नाही. आणि ते त्याचं काम पण नसतं. घटना सिद्ध झाली, कळलं काय ह्यानं ह्याला मारलं त्यानं त्याला मारलं वगैरे वगैरे, संघर्ष झाला, लढाई झाली, हे सगळं झालं. प्रश्न असा आहे, ही लढाई करण्यात काहीतरी हेतू होते ना, उठाववाल्यांचे काहीतरी हेतू होते, ब्रिटिशांचे पण काही हेतू होते. ते हेतू काय होते? मग इथं त्यांचे हेतू म्हणा, त्यांचे विचार म्हणा, त्यांच्या प्रेरणा म्हणा, त्या कोणत्या होत्या हे शोधण्यात एका अर्थाने इतिहासकाराचा कस लागतो. मग तुम्हाला असं दिसेल की 1857ला प्रारंभिकच्या काळात ज्यांनी इतिहास लिहिला ते मूलतः कोण होते? इंग्रजच होते. आणि कसं असतं, शेवटी माणूस म्हणलं की चष्मा आला, त्याची दृष्टी असते पहा. इंग्रज काय त्यांचं इंग्रज पण विसरू शकत नव्हते. बरं, संघर्ष होत असताना एका बाजूनी काही भारतीय गट आहेत आणि एका बाजूनी इंग्रजांचे गट आहेत. असं तर होऊ शकत नाही की मी पूर्णतः तटस्थ आहे, पूर्णतः त्रयस्थ पद्धतीने बघतोय, असं होऊ शकत नाही. माणूस असतो, माणूस कुठल्या ना कुठल्या चष्म्यातून बघतो. तुम्ही बघा, प्रारंभिकच्या काळात इंग्रजांनी जे इतिहास लिहिला त्यांचा साधारण सूर असा होता की उठाववाले लोक बघा इंग्रजांचं अन्न खात होते, इंग्रजांची भाकर खाल्ली आणि त्यांच्यावरच उलटले. गद्दार नाही का? शिव्या देण्याचाच प्रकार आहे थोडक्यात. गद्दारी केली हो, बंड असं, म्हणजे आमचं खाऊन आमच्यावर उलटले असं सांगितलं. पुढं काय झालं? स्वातंत्र्यावर सावरकर ते उठले. बरंच नंतरची गोष्ट आहे. 1907-08च्या सुमारास त्यांनी त्यांचा ग्रंथ सिद्ध केला. नावातूनच बघा काय लिहिलंय, 1857चे स्वातंत्र्य समर. नावातूनच तुमच्या लक्षात येईल त्यांना काय म्हणायचंय. सावरकर उठले, ते म्हणाले की नाही, हे नुसतंच बंड नव्हतं. तुम्ही काय सांगता भाकर दिली आणि ते उलटले वगैरे. मुळात भाकर तुमची होतीच कुठून म्हणे. हा देश तुमचा नव्हता, ही भाकर तुमची नव्हती. मग तुम्ही आम्हाला गुलाम केलं होतं. आणि गुलाम जेव्हा आपल्या साखळ्यात तोडण्याचा प्रयत्न करतो, आपल्या बेड्यात तोडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते नुसतंच बंड नाहीये, ते पवित्र असं स्वातंत्र्य युद्ध आहे. चष्मा आहे बघा. म्हणजे त्यांनी काही नवीन घटना सांगितल्या का? 1857च्या ज्या काही घटना आतापर्यंत त्या काळापर्यंत उपलब्ध झालेल्या होत्या त्यात त्यांनी काही भर टाकली का? अजिबात नाही. केलं काय त्यांनी? घटना त्याच, चष्मा बदलला आणि त्यांनी सांगितलं की नाही, हे स्वातंत्र्य समर आहे, हे पवित्र आहे. इंग्रजांना काय वाटत होतं की हे घाणेरड आहे, ज्यांची भाकर खाता त्यांच्यावर उलटता म्हणजे काय, किती वाईट आहे ते. याचा अर्थ उघड आहे. त्यांनाही तसं वाटत होतं की पुन्हा असं बंड होऊ नये आणि राज्य करण्याचा इंग्रजांचा हक्कच आहे बाबा, असं त्यांना खरंच प्रामाणिकपणे वाटत होतं. आणि सावरकर हे स्वतः स्वातंत्र्य लढ्यातील सेनापतीच होते, त्याच्यामुळे त्यांना युद्ध करणं योग्य वाटत होतं. गुलामगिरी युद्ध हा प्रकार सावरकरांना पवित्र वाटत होता. ते स्वतःच तसं करत होते, त्यातले एक सेनानी होते ते. मग ते ज्या दृष्टीने बघत होते ब्रिटिशांकडं, समकालीन वास्तवाकडं, त्याच दृष्टीनं एका अर्थाने त्यांनी इतिहासाकडे पण पाहिलं. आणि मग काय केलं? प्रस्थापित जी घटित आहेत, घटना आहेत, ज्या काही फॅक्ट्स आहेत, त्या सगळ्यांचा त्यांनी नव्याने अर्थ लावला, नव्या दृष्टिकोनातून अर्थ लावला. तर हे पण काय माहित आहे का, हे एका प्रकारचं संशोधन आहे बघा. मग इथं काय झालं, घटना नवीन नाही,
पण दृष्टी नवीन आहे. हा, अर्थात इथं एक गोष्ट नीट सांगितली गेली पाहिजे. कोणत्याही दृष्टिकोनातून तुम्ही इतिहास लिहू शकता, पण त्याला एक सिरियस मर्यादा आहेच. काय मर्यादा आहे? की तुम्हाला तो इतिहास सांगताना तुम्हाला तुमचा तर्क दिला पाहिजे. म्हणजे तुमची मांडणी अत्यंत तर्कशुद्ध असली पाहिजे. नुसतंच तुम्ही असं नाही म्हणू शकत, मला असं वाटतंय, तुला असं वाटतंय असं नाही, तुला असं का वाटतंय हे तुला सांगितलं पाहिजे. ठीक आहे, मला असं वाटतंय असं नाही. तर तुमचा जो काही तर्क आहे तो तुम्हाला सिद्ध करता आला पाहिजे. सिद्ध करण्याला प्रचंड महत्व आहे. पुढचा एक प्रकार सांगतो तुम्हाला. नवीन पद्धतीशास्त्र विकसित करणे. पद्धतीशास्त्र म्हणजे काय आता? पद्धतीशास्त्र म्हणजे काय माहितीये का? ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया असते. कसं मिळवतात ज्ञान तुम्ही? आता समजा समकालीन काही गोष्टीचं ज्ञान आपल्याला मिळवायचंय. काय बाबा, कोविड काळात सामान्य लोकांवर काय परिणाम झाला? मग तुम्ही काय करता? घरोघरी जाता, मुलाखती घेता, त्याची प्रश्नावली तयार असते आणि त्यातून तुम्ही माहिती मिळवता. हे एक पद्धतीशास्त्र आहे. आलं लक्षात? हा, तसं इतिहासात पण पद्धतीशास्त्र आहेत. तुम्ही साधनं वापरता, साधनांचा शोध घेता, साधनं वाचता, पुन्हा ते साधनांचं चिकित्सा करता. त्याच्यामध्ये खूप प्रकार आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ काय बाबा, बहिरंग परीक्षण आहे साधनांचं, अंतरंग परीक्षण आहे, ते पुढे कधीतरी आपण पाहू. ठीक आहे, हे सगळं तुम्ही करता. म्हणजे साधनांना तुम्ही 1000 प्रश्न विचारता आणि हे प्रश्न विचारत विचारत तुम्ही त्या प्रश्नाची उत्तरं मिळवत तुम्हाला त्यातून एखादी घटना सिद्ध होते आणि त्यातून तुम्ही पुढचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करता. हे पद्धतीशास्त्र आहे एक प्रकारचं. पण कधी कधी काय होतं, या पद्धतीशास्त्रात पण काही लोक भर टाकतात. नाही असं नाही. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. आता डी कोसंबी बघा, प्राचीन भारतावर संशोधन करत होते. तर प्राचीन भारतावर संशोधन करताना ते जुने ग्रंथ वाचणे, शिलालेख वाचणे, नाणकशास्त्र, हे सगळं याचा उपयोग करावाच लागत होता. हे सगळं पद्धतीशास्त्र होतच. पण त्यांनी अजून एका गोष्टीची त्याला जोड दिली. कोणती? तर त्यांनी काय केलं, असा विचार केला की समजा पशुपालक समूह आहेत प्राचीन काळातले, ऋग्वेद किंवा त्याच्या अगोदरच्या काळातले, तसे पशुपालक समूह त्यांचा समजा अभ्यास करायचा आहे, पण ते आता सुद्धा आहेत ना. कारण काय माहितीये का, इतिहासाचा वेग सर्वत्र सारखा नाहीये. तुम्हाला माहित आहे, काही लोक समजा अमेरिकेतलं शहरी भाग म्हणून जेट युगात जगतोय, अतिशय संशोधनाने प्रगत आहे. त्याच वेळेला आफ्रिकेतल्या कुठल्या तरी जंगलात असेही काही मानवी समूह आहेत, इव्हन याच्यात पण आहेत, आपल्या अंदमानमध्ये पण आहेत, की ते अजून पशुपालक शिकार यातून बाहेर झालेले नाहीत. असंही झालेलं आहे. मग प्रश्न असा आहे की हे ज्या प्रकारे जगतात समूह, ठीक आहे, काळाच्या ओघात ते आता कोणत्या कारणाने मागे राहिले हा वेगळा मुद्दा, पण ते मागे राहिलेत. त्या काळात जगतायत ते, जुन्या काळात. त्यांची जी काही जगण्याची पद्धत आहे त्याचा वापर आपल्याला प्राचीन भारतासाठी करता येईल का, असा विचार त्यांनी केला. आता हा अतिशय गंभीर मुद्दा आहे बघा. म्हणजे प्राचीन भारत आपण शोधतोय किती, 3000, 4000, 6000, 7000 वर्षापूर्वीचा प्राचीन भारत, आणि त्याच्यासाठी आत्ताच्या काही मानवी समूहांचा अभ्यास करतोय. त्यातून आपण विचार करतोय की त्याचं आकलन वाढण्यासाठी, प्राचीन भारताचं आकलन वाढण्यासाठी या समूहांचा वापर होऊ शकेल का. म्हणजे वापर कुठल्या अर्थाने, त्यांच्याविषयीचं ज्ञान मिळवणं या अर्थाने. असा विचार डी कोसंबी करतात. हे काय माहितीये का, हे यांनी नवीनच पद्धतीशास्त्र विकसित केलं. हे यांनी नवीनच पद्धतीशास्त्र विकसित केलं. आता हा एक संशोधनाचा वेगळाच प्रकार आहे. कारण तुम्ही पद्धतच दिली ना नवीन, तुम्ही नवीन पद्धत दिली, ही अर्थातच ही संशोधनात फार मोठी भर आहे एका अर्थाने. ठीक आहे. आता शेवटच्या मुद्द्याकडे येतो तुम्हाला. कधी कधी काय असतं, इतिहासाच्या तत्वज्ञानात भर टाकली जाते. आपण जो इतिहास शिकतो त्याच्यात कसं असतं,
त्याच्या पाठीमागे एक तत्वज्ञान उभं असतं. तत्वज्ञानात कशा कशाचा विचार होतो, म्हणजे ज्याला मूलगामी प्रश्न म्हणतो, त्या सर्व मूलगामी प्रश्नांचा विचार इतिहासाच्या तत्वज्ञानात होतो. मूलगामी प्रश्न म्हणजे काय? आता आता उदाहरणार्थ आपण समजा मराठ्यांचा इतिहास शिकतोय किंवा आधुनिक भारत शिकतोय. आपण लगेच शिकायला सुरुवात करतो. आधुनिक भारत साधारण इंग्रजांचं राज्य आल्यापासून आपण धरतो. ठीक आहे. इंग्रज काय व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते बनले, वगैरे 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 आपण लागतो वाचायला. पण सहसा आपण हा प्रश्न उपस्थित करत नाही. ते सगळं ठीक आहे, हा सगळा इतिहास वाचतोय आपण, पण इतिहास म्हणजे काय? बरोबर? किंवा आपण लहानपणापासून गणित शिकतोय बघा, पण गणिताच्या पुस्तकात हा कधी प्रश्न आलाय का हो? गणित म्हणजे नेमकं काय? नाही, येत नाही. बरोबर? परंतु गणिताचे तत्वज्ञान याच्यात येतो प्रश्न. गणित म्हणजे नेमकं काय? विज्ञानाचे तत्वज्ञान याच्यात हा प्रश्न येतो. विज्ञान म्हणजे नेमकं काय? विज्ञानाचं ज्ञान कशा प्रकारे मिळवलं जातं, त्याच्या पद्धती कोणत्या, त्या योग्य किती, अयोग्य किती, असे सगळे प्रश्न, तेच प्रश्न इतिहासाच्या तत्वज्ञानाविषयी सुद्धा असतात. ठीक आहे. हे अतिशय मूलगामी प्रकार आहे. ठीक आहे. इतिहास म्हणजे काय, अशा पद्धतीनं विचार केला जातो. मग काही लोक काय करतात, या इतिहासाच्या तत्वज्ञानातच भर टाकतात. ते वेगळ्याच प्रकारचे लोक असतात. प्रवाहाच्या प्रवाह बदलण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती असेल, मार्क्सने इतिहासाची एक नवीनच व्याख्या सांगितली. मार्क्स असं म्हणाला की इतिहास म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आहे रे आणि नाही रे, हॅव्स अँड हॅव नॉट्स, या दोन वर्गातला संघर्ष मात्र आहे. म्हणजे त्याने इतिहासाची एक नवी गुरुकिल्ली शोधली. तो म्हणाला की सगळ्यात मूलभूत गोष्ट काय आहे इतिहासात? हा वर्ग संघर्ष आहे, आणि याच्या पाठीशी अर्थातच अर्थकारण आहे, वगैरे वगैरे, ते तुम्हाला माहिती आहे. पण आता हे जेव्हा मार्क्स म्हणाला, मार्क्स 19व्या शतकाचा, तेव्हा त्याच्या आधी असं फारसं कोणी बोललेलं नव्हतं. पण त्यांनी काय केलं, इतिहासात भर नाही टाकली. आता हे वेगळ्या प्रकारची भर आहे, इतिहासाच्या तत्वज्ञानात भर आहे. म्हणजे इतिहासाकडं बघण्याचा, म्हणजे इतिहासाकडं म्हणजे एकूणच इतिहासाकडं, बरं का. इथं प्रश्न प्राचीन भारत आहे का, आधुनिक भारत आहे का, मराठ्यांचा इतिहास आहे का, जगाचा इतिहास आहे, अमेरिकेचा इतिहास आहे, इंग्लंडचा, असा प्रश्न नाही. एकूणच इतिहासाकडे कसं बघायचं, ह्या चष्म्यामध्ये त्या माणसाने भर टाकली. हा एक वेगळाच प्रकार आहे, असा प्रकार आहे. ठीक आहे. तर याला काय म्हणतात, इतिहासाच्या तत्वज्ञानात भर टाकणे. तर याच्यासाठी अर्थातच तुमचं इतिहासाचा अभ्यास पण प्रचंड पाहिजे, आणि प्रचंड चिंतन पाहिजे, आणि ते अर्थातच प्रतिभाच लागते. बघा, इतिहासाच्या तत्वज्ञानात भर टाकणं हे खाऊ काम नाहीये, खूप प्रतिभावान लोकांचं काम आहे. पण असे प्रतिभावान लोक असतात, आणि ते इतिहासाच्या तत्वज्ञानात भर टाकतात. मग हा सुद्धा एका अर्थाने हे पण म्हणू आपण की हे काय, हे पण एक संशोधन आहे. आता हे सगळं संशोधन जे आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला काही संदर्भ ग्रंथ सांगतो. पहिला संदर्भ ग्रंथ आहे इतिहास म्हणजे काय. हा E.H. कार यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. हा अर्थातच इतिहासाच्या तत्वज्ञानासंबंधी ग्रंथ आहे. ठीक आहे. याच्यात काय अमुक देशाचा इतिहास, अमुक समाजाचा, अमुक गटाचा, अमुक काळाचा असं नाहीये. ठीक आहे. इतिहासाच्या तत्वज्ञानावरचा ग्रंथ आहे. परंतु कधीतरी आपल्याला ह्याचा विचार केला पाहिजे, कशाला म्हणायचं इतिहास. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मला वाटतं E.H. कार यांचा ग्रंथ वाचणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. दुसरा एक ग्रंथ मी तुम्हाला सुचवू इच्छितो, तो म्हणजे श्री राजा शिवछत्रपती भाग 1 आणि 2. हा ग्रंथ गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिलेला आहे. आता हा ग्रंथ वाचायला मी कशासाठी सांगतोय तुम्हाला सांगतो. हे वाचायला सांगण्याचा हेतू, त्यांनी शिवाजी महाराजांविषयी किंवा एकूण मराठ्यांच्या इतिहासाविषयी काय लिहिलं याच्यासाठी मी तुम्हाला वाचायला सांगत नाहीये. हा ग्रंथ मी तुम्हाला वाचायला सांगतोय तो याच्यासाठी, खरोखरच संशोधन म्हणजे काय असतं,
संशोधन कसं चालतं, संशोधनात कोणते अडथळे येतात, साधनं कशी असतात, साधनांची चिकित्सा कशी असते, साधनं कधी कधी बनावट असतात, मग ती चिकित्सा करून ठरवावं लागतं की अस्सल काय, बनावट काय, नक्कल काय, वगैरे वगैरे. हे सगळं आहेत. असे खूप प्रश्न आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नांना जर भिडायचं असेल तर तुम्हाला हा ग्रंथ वाचावा लागेल. हा ग्रंथ अर्थात मोठा आहे. सुमारे मला वाटतं हे दोन्ही खंड मिळून 2500 पृष्ठांचा ग्रंथ आहे. मासिक आकाराची मोठा ग्रंथ आहे. परंतु ज्याला खरोखर संशोधन म्हणजे काय हे जाणून घ्यायचं आहे, त्याच्या दृष्टीनं मी असं म्हणेन की हा ग्रंथ वाचणं त्यानं अत्यंत आवश्यक आहे. इथं मी थांबतो. धन्यवाद.